हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. बघा तुम्हाला तोडून दाखवणार आहे. कसले छान झालेले आहेत, खुसखुशीत असे छान झालेले आहेत. आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठापासून पळी पापड कसं करायचं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण का मी गेल्या वर्षी व्हिडिओ टाकलेला, तर तो व्हिडिओ आमचा चालला आहे चांगला. आता 60K झाला आहे त्याचा. पण त्याने कमेंट काय केले की पीठ कसलं घ्यायचं, व्हिडिओ पूर्ण बघतच नाहीत. आणि पीठ दळून कसं आणायचं, पिठात पाणी किती घालायचं, तुम्ही तिळच घातलं नाही, तुम्ही मीठच घातलं नाही, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता म्हणून त्याच्यासाठी मी आता हा नवीन व्हिडिओ करतो आहे. तर ते नाचणीची पळी पापड आता कसं करायचं बघूया चला. तर आता मी हे नाचणीचं पीठ 1 वाटी घेतलेलं, ते पण असं बारीक मैद्याच्या चाळणीनं चाळून घेतलेलं. हे असं बारीक पीठ, एकदम बारीक. ह्याचं तांदळा बिंदळाचं काही मिक्स नाही आहे. जे भाकरीला दळून आणले तेच पीठ आहे. तर म्हटलं तर चला तुम्हाला दाखवावं अजून एक व्हिडिओ करून म्हणून. आता 1 वाटी हे पीठ घेतलेलं आहे. आता चाळूनच घ्यायचं आहे पीठ, पहिला पीठ चाळूनच घेतलेलं आहे. आता तर ह्या वाटीनंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आणि पीठ असं एकदम असं छान असं गुठळ्या मोडून घ्यायचं आहे. आता पीठ असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. गुठळे अजिबात राहू द्यायचे नाही, गुठळ्या मोडून घेतलेले आहेत. तर आता गॅसवर भांडं ठेवलेलं आहे. पहिलं आपण 2 वाटे पाणी घातलेलं आहे. 4, 5, 6 म्हणजे पहिले 2 वाट्याने ह्या 4 वाट्या 6 वाटे पाणी येतात घेतलेलं आहे. आणि त्याला पाणी ते बरोबर आहे 6 वाट्या. तर आता ह्याला थोडंसं पाणी हे गरम करायचं. आता पाणी गरम झालेलं आहे. पीठ घातलं की लगेच गुठळ्या होते, त्यामुळे पाणी फक्त नुसतं कोमट करून घ्यायचं. आता त्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे. आता ह्याला गॅस मोठा करून ढवळत राहायचं. आता गॅस मोठा करूनच ढवळायचा आहे, पण ढवळायचं सोडायचं नाही. हात थांबवला की मग लगेच गुठळी होती, त्यामुळे मिक्सच करायचं आहे. आता 10 मिनटं झालेले आहे. थोडं पीठ असं घट झालेलं आहे. तर हे पापड करायचं का अवघड नाही, ते सोपं पापड आहे. ताईने एका कमेंट केली की मला जमतील काय, ते तेवढं काय अवघड नाही आहे. फक्त पाण्याचं प्रमाण, पीठ चाळणीनं बारीक चाळून घेतलं की झालं. आणि चांगलं असं मिक्स करून, म्हणजे असं ढवळत मिक्स करायला पाहिजे. ढवळत शिजवून घ्यायचं आहे, मग अजिबात पापड बिघडत नाही. त्यामुळे तुम्ही पण करून बघा. आता 10 मिनटं जर झालेले आहेत. आता पीठ अर्धं शिजलं आहे 50%. आता गॅस आता कमी करायचा आहे, पण ढवळायचं असं बंद करायचं नाही. आता 15 मिनटं झालेले आहेत. अजून एक 10-15 मिनटं पीठ शिजायला पाहिजे. छान असं झालेलं आहे. आता हे बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. पीठ आता छान असं शिजलेलं आहे. 6 वाटी पाण्याचं हे प्रमाण बरोबर आहे, योग्य आहे. तुम्ही जर वाटी दाबून भरली तर त्याला पाणी जास्त लागेल. आता पिठाची वाटी भरून घेताना तुम्ही अशी दाबून जर भरली तर ती वाटी, तर ते पाण्याचं प्रमाण चुकतंय. तर ते तुम्ही भरते वेळी काय करायचं, हलक्या हाताने वाटी भरून घ्यायची, दाबून वाटी भरायची नाही. मग काही चुकणार नाही तुमचं. आणि चांगलं शिजवून घेतलं 20-25 मिनटं, तर ते चांगलं पापड येतं, म्हणजे फाटत नाही, तुटत नाही. शिजायला जर पीठ कच्चं झालं तर मग मात्र पापड फाटतात. तर आता ह्याला 25 मिनटं होईत आली. आणि 1-2 मिनटाला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं याला. छान असं पीठ कसं छान झालेलं आहे शिजून. आता पीठ शिजलेलं आहे. आता याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. कारण ह्यामध्ये खार पापड पण घालायचा आहे, त्यामुळे तुमच्या अंदाजानं मीठ घालायचं आहे. आता हा खार पापड फक्त पाव चमचा घेतलेला आहे. तीळ 1 चमचा आणि जिरे 1 चमचा.
आता मिक्स करायचं आहे. छान असे पीठ झालेले शिजून पळीवर असं हे. आता पीठ म्हणायचं शिजलेलं आहे. थोडंसं आता याला गार करायचं. आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि पापड करायला घ्यायचं. गुठळी अजिबात झालेली नाही आहे, कारण का ढवळायचं बंदच करायचं नाही, सारखं ढवळत राहायचं. आता शिजून तयार आहे पीठ. गॅस आता बंद केलेला आहे. आता थोडंसं पीठ गार झालेलं आहे. आता कागदचं हालून घेतलेलं आहे. त्याला का तेल बी लावलेलं नाही आहे. आता पळी पापड करायला घ्यायचं आहे. जास्त पातळ पण करायचं नाही. पीठ असं छान शिजलेलं आहे. असं सर्व करून घ्यायचे पापड. ह्या अशा पापड्या सुकलेल्या आहेत. आता अशा काढून घ्यायच्या आणि 2 दिवस आता उन्हामध्ये अशा सुकवायच्या. हे जर काढूनच ठेवलेले आहेत. ह्या काय ह्या पण अशा आता सुकलेलेच आहेत. ह्या पण अशा काढूनच ठेवलेले आहेत. असे छान पापड्या. ह्याला 2 दिवस उन्हात वाळून घ्यायच्या, कडक उन्हात. छान असे पापडे झालेले आहेत. आता ह्याला 2 दिवस सुकवून घेतलेले आहेत उन्हामध्ये. छान झालेले आहेत अशा पौष्टिक अशा पापड्या. तर आता तळून बघूया. किती छान झालेले आहेत पापड. 4 पट फुललेलं आहे. पापड किती छोटासा आहे, पण ते फुलून किती मोठा होते. छान अशा नाचणीच्या पापड्या तळून तयार आहेत बघा. खायला एकदम अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत छान अशा झाल्यात. चविष्ट अशा, पौष्टिक अशा. 4 पट फुललेले आहेत. तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा. बघा तुम्हाला तोडून दाखवणार आहे. कसले छान झालेले आहेत. खुसखुशीत असे छान झालेले आहेत. ह्या पद्धतीने करून बघा तुम्ही पण.